चला, आज कोण वाचणार आहे सुरुवातीला? वैजंतीताई, तुमच्यापासून सुरुवात करायची आहे आपल्याला. हो. तर रेकॉर्डिंग आपलं मोबाईलवर नाही चालू होत का? नाही, रेकॉर्डिंग लॅपटॉपच लागतो. मी केलेलं आहे सध्या रेकॉर्डिंगचं. अच्छा. हा, बरं फक्त बरं. नेटचा थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो असं वाटायला लागले कदाचित. हा. कारण मोबाईलचा हॉटस्पॉट सुरू केलेला आहे लॅपटॉपवर. बर. सुरुवातीची प्रार्थना घेऊन आपण 8वा अध्याय हो सुरू करूयात. हो. हा, येतील. हो. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. ओम श्री परमात्मने नमः. आता आपला 8वा अध्याय आहे आणि अक्षर ब्रह्मयोग आहे. तर अक्षर ब्रह्मयोग या अध्यायाचं नाव आहे ते याच्यासाठी आहे की अक्षर आणि ब्रह्म हे दोन्ही शब्द भगवंतांच्या सगुण आणि निर्गुण या दोन्ही स्वरूपांचे वाचक आहेत. अक्षर आणि ब्रह्म म्हटलं की सगुण आणि निर्गुण दोन्हीही भाव या शब्दांमध्ये येतात आणि या भगवंतांचं नाव आहे ओम. त्याला अक्षर आणि ब्रह्म असेही म्हणतात. म्हणून 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग आहे. हा एक आजचा पॉइंट आपला झालेला आहे. या अध्यायामध्ये भगवंतांच्या सगुण आणि निर्गुण स्वरूपाचे आणि ओंकाराचे वर्णन आहे. आता आपण हे पाहूया. मी आज श्लोक नाही वाचत, प्रत्येकीने पुस्तक काढा आणि तत्वविवेचनेचं पुस्तक आहे, 411 पेज नंबर आहे. ही श्लोक वाचायचं असेल तर मी वाचू शकते. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते. अर्जुन म्हणतात आहे, आता अर्जुनाने इथे प्रश्न विचारलेले आहेत. सात सात विषय त्याला समजून घ्यायचे होते म्हणून त्यांनी प्रश्न विचारले आहेत अर्जुनाने आणि भगवंतांनी त्याला उत्तर दिलेले आहेत. आता अर्जुन भगवंतांना विचारतात आहे की हे ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे आणि कर्म काय आहे. तसंच अधिभूत शब्दाने काय सांगितलं आहे, म्हणजे अधिभूताचा शब्द त्याला अर्जुनाला कळला नाही आणि अधिदैव काय आहे हे सुद्धा त्याला कळलं नाही म्हणून त्याने ते प्रश्न विचारलेले आहेत. तर ते ब्रह्म म्हणजे काय आहे, आता या अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर ते देतात आहे की ब्रह्म हा शब्द वेद, ब्रह्मदेव, निर्गुण परमात्मा, प्रकृती आणि ओंकार इत्यादी अनेक तत्वांच्या साठी आहे. म्हणून त्यापैकी येथील ब्रह्म हा शब्द कोणत्या तत्वाला उद्देशून आहे हा प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे. त्याला कळलं की ब्रह्म म्हणजे काय आहे ते, पण इथे काय कशासाठी विचारलाय हा त्याने प्रश्न केलाय. नंतर त्याने विचारलाय की अध्यात्म म्हणजे काय. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, जीव व परमात्मा इत्यादी अनेक तत्वांना अध्यात्म म्हणतात. आता वरचं वेगळे शब्द होते आणि हे शब्द वेगळे आहे. हे आपल्या शरीराशी निगडित आहे. म्हणजे आपलं शरीर, आपले इंद्रिय, आपलं मन, आपण जी नेहमी वापरतो ती बुद्धी, आपला जीव आणि परमात्मा ह्या सगळ्यांना अध्यात्म म्हणतात. त्यापैकी येथे अध्यात्म या नावाने भगवंत कोणत्या तत्वाबद्दल सांगतात आहे हा प्रश्न अर्जुनाने विचारला. कर्म म्हणजे काय, आपण म्हणतो की कर्म म्हणजे काम फक्त, तर त्याचं तात्पर्य काय हा त्याचा तिसरा प्रश्न आहे. कर्म हा शब्द येथे यज्ञ दानादी शुभ कर्मांचा वाचक आहे. म्हणजे मी यज्ञ केला, मी दान केलं, तर हे काय केलं, कर्म केलं. क्रियांचा की प्रारब्ध कर्मांचा वाचक आहे हे त्याने विचारले. आता क्रिया केली जाते की प्रारब्ध कर्म जे आपल्याला करायचं आहे ते आहे, की ईश्वराची जी सृष्टी रचना रूपी केली आहे ती त्या कर्माने सिद्ध झाली आहे का, असा तो प्रश्न त्याने विचारलाय. अधिभूत म्हणजे काय. आता अधिभूत या शब्दाचा अर्थ येथे पंचमहाभूत असा आहे की सर्व प्राणी मात्र, म्हणजे या जीवनसृष्टीमध्ये जितके प्राणी मात्र आहे ते सगळे दृश्य वर्ग आहे, म्हणजे दिसतात, किंवा एकच तत्व आहे का हा प्रश्न अर्जुनाने विचारलाय. अधिदैव म्हणजे काय. अधिदैव या शब्दाने येथे एखादा विशेष अधिष्ठात्री देवतेचे सूचन आहे की अदृष्ट हिरण्यगर्भ जीव अथवा एखाद्याचं सूचन आहे. म्हणजे आपण म्हणतो ना ती अधिदैविक आहे, तर त्या विचारलं की त्याने हिरण्यगर्भ आहे का, किंवा जीव आहे, किंवा किंवा एखादं स्पेशल काही आहे का, हा एक त्यांचा प्रश्न आहे. नंतर म्हटलं की पुरुषोत्तम हे कोणाला म्हटलंय. पुरुषोत्तम या संबोधनाने अर्जुन असे सुचवित आहे की तुम्ही सर्व पुरुषांमध्ये श्रेष्ठ आहात, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वांचे अधिष्ठाता आणि सर्वाधार आहात.
म्हणून माझ्या या प्रश्नांचे योग्य उत्तर जसे तुम्ही देऊ शकता तसे दुसरे कोणीही देऊ शकत नाही. म्हणजे अर्जुनाचा भगवंतावर पूर्ण विश्वास होता, म्हणून अर्जुनाने म्हटलंय की तुम्हीच या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. म्हणून मग दुसऱ्या श्लोकामध्ये ते म्हणतात, अधियज्ञ कथंकोत्र देहेस्मिन् मधुसूदन प्रयाण काले चे कथन्येयोऽसि नेतात्मभिः. परत ते प्रश्न विचारतोय अर्जुन की येथे अधियज्ञ कोण आहे आणि तो या शरीरात कसा आहे, तसेच अंतःकाळी युक्त चित्ताचे पुरुष तुम्हाला कसे जाणतात. म्हणजे जेव्हा अंतःकाळ येतो तेव्हा तुम्हाला भगवंत तुम्ही आहे तर तुमचं नाव ते कसे घेतात, असे त्याने प्रश्न विचारले आहे. तर अधियज्ञ हा शब्द यज्ञातील एखाद्या विशिष्ट अधिष्ठात्री देवतेचा वाचक आहे की अंतर्यामी परमेश्वराचा आहे किंवा कुणाचा आहे. आणि अधियज्ञ नामक तत्व मनुष्य आदी सर्व प्राण्यांच्या शरीरात कशा प्रकारे राहते, तसेच अधियज्ञ हे नाम का आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी अर्जुनाने हा प्रश्न विचारला आहे की अधियज्ञ म्हणजे काय, याचा अभिप्राय काय आहे आणि सर्वजण मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणतात, म्हणजे मृत्यूसमयी तुमचे नाव आमच्या तोंडावर कसे येते. तर भगवंतांनी हे 7व्या अध्यायातच सांगितलंय, मागे आपण वाचलं तेव्हा, युक्त चेतसहा म्हणजे आणि आता नियतात्मभिः असं करून ते सांगतात आहे की ते पुरुष मृत्यूसमयी आपले चित्त कशा प्रकारे तुमच्यामध्ये लावून तुम्हाला जाणतात. म्हणजेच ते प्राणायाम करतात का, जप करतात का, चिंतन, ध्यान, समाधी इत्यादी कोणतं साधन जीवनात मध्ये वापरतात की त्यामुळे अंतकाळी तुमच्या नावाचंच यथार्थ ज्ञान त्यांना प्राप्त होतं. म्हणून हे त्याला जाणून घ्यायचं आहे अर्जुनाला, म्हणून अर्जुनाने हा प्रश्न त्यांना विचारलेला आहे. आता भगवान म्हणतात आहे, अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्म संज्ञितः. आता विसर्ग आपण हा शब्द केव्हा वापरतो, फक्त धरणातून पाणी सोडलं जातं तेव्हा बातम्यांमध्ये सांगतात की पाणी आता विसर्ग करणार आहे. तर विसर्ग याचा अर्थ आहे सृष्टी रचनारूपी विसर्ग, अर्थात त्याग आहे. विसर्गाचा अर्थ त्याग आहे, बाकी आपल्याला माहितीच आहे. श्री भगवान म्हणाले, परम अक्षर ब्रह्म आहे. आपले स्वरूप अर्थात जीवात्मा अध्यात्म नावाने सांगितला जातो. तसेच भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे तो कर्म या नावाने संबोधला जातो. परम अक्षर हे ब्रह्म आहे. म्हणजे काय, अक्षर या शब्दाबरोबर परम हे विशेषण लावून भगवंत सांगतात की ब्रह्म हा शब्द निर्गुण निराकार सच्चिदानंद घन अशा परमात्म्याचा वाचक आहे. म्हणजे ब्रह्म म्हटलं की निर्गुण आणि निराकार आणि सच्चिदाघन असा परमात्मा आपल्या लक्षात येतो. तो वेद, ब्रह्मदेव व प्रकृती इत्यादींचा वाचक नव्हे. म्हणजे ब्रह्म म्हटलं की वेद, ब्रह्मदेव किंवा प्रकृती हे नाही. ब्रह्मा हा सर्वात श्रेष्ठ आहे आणि तो सूक्ष्म आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, परम म्हणतात. ब्रह्म आणि अक्षर या नावाने ज्या सर्व तत्वांचा निर्देश केला जातो त्या सर्वांमध्ये, त्या सर्वांच्या मध्ये श्रेष्ठ आणि परम असे एकमात्र सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्माच होय. परम अक्षर या पदाने त्याच परब्रह्म परमात्म्याचे द्योतन आहे. परब्रह्म परमात्मा व भगवंत हे वस्तुतः एकच तत्व आहे. म्हणजे परब्रह्म, परमात्मा आणि भगवंत एकच तत्व आहे. आता आपण जो म्हणतो की स्वभाव आहे, तर स्वभावाला आपण म्हणतो कधी कधी आध्यात्मिक स्वभाव आहे त्याचा. तर आध्यात्मिक स्वभाव म्हणजे काय आहे आपल्याला कळत नाही. तर इथे त्याचं तात्पर्य त्यांनी सांगितलंय, शरीर, मन, बुद्धी, इंद्रिये इत्यादी अपरा प्रकृतीचा अधिष्ठाता होतो व्यक्ती, तेव्हा त्याला अध्यात्म म्हणतात. म्हणजे तो शरीराने, मनाने, बुद्धीने, इंद्रियेने पूर्ण विचार करतो. विचार कसा करतो, चांगला करतो. म्हणजे माझं चांगलं हो, दुसऱ्यांचं चांगलं हो. तो वाईट चिंतत नाही. म्हणजे त्याची कुंडलिनी किंवा ती व्यक्ती ही आध्यात्मिक असते. आता 7व्या अध्यायात आपण म्हणतो तो कृष्ण, तर कृष्णाबरोबर आपण म्हणतो की अध्यात्म. तर त्याचा अर्थ असा आहे की चेतन जीव समुदाय. म्हणजे भगवंत हे अंशरूप चेतन प्रकृतीमध्ये आहे. म्हणजे ते काय आहे, तर ते सतत जागरूक आहेत आणि ते सर्वांच्या मध्ये त्यांचा जीव आहे, म्हणून ते अध्यात्म त्यांना नाव असं दिलं जातं.
आणि अध्यात्म नाव असणारा संपूर्ण जीव समुदाय सुद्धा खरोखर भगवंतांशी अभिन्न असतो आणि तो त्याचे स्वरूप असतो. भूतांचे भाव उत्पन्न करणारे विसर्ग म्हणजे त्याग, यालाच कर्म या नावाने सांगितले आहे. भूत हा शब्द चराचर प्राण्यांचा वाचक आहे. या भूतांच्या भावाचा उद्भव आणि अभ्युदय ज्या त्यागामुळे होतो व जो सृष्टी स्थितीचा आधार आहे, त्या त्यागाचे नाव कर्मच आहे. म्हणजे ज्या गोष्टी केल्या जातात, ज्या गोष्टी चांगल्या केल्या जातात, अभ्युदय त्या गोष्टी आणि जो सृष्टी स्थितीचा आधार आहे, त्यालाच कर्म म्हणतात. म्हणजे जी काही कर्म केली जातात ती योग्य प्रकारे जेव्हा आपण करतो तेव्हाच त्याला कर्म हा शब्द म्हटला जातो. प्राणी आपल्या कर्मसंस्कारांच्या बरोबर भगवंतात विलीन होतात. नंतर सृष्टीच्या प्रारंभी भगवंत असा संकल्प करतात की मी एक आहे पण मी अनेक व्हावे. तेव्हा पुन्हा प्राण्यांची उत्पत्ती होते. म्हणजे त्यांना कळतं की मी एक आहे, पण त्यांना असं वाटतं की मी खूप पद्धतीने व्हावं, म्हणून ते काय म्हणतात की मी अनेक व्हावे. त्याच वेळी प्राण्यांची उत्पत्ती होते. भगवंतांचा हा आदी संकल्प म्हणजेच अचेतन प्रकृतीरूपी योनीमध्ये चेतन रूपी बीजाची स्थापना करणे होय. म्हणजे मग भगवंत काय करतात, आदी संकल्प करतात की आता ही अचेतन प्रकृती आहे योनीमध्ये, तर आपण याच्यात चेतनत्व, चेतन म्हणजे चेतन जर आपण हे केलं म्हणजे उत्साह टाकला आणि त्या उत्साहाची जर बीजाची स्थापना केली तर सगळीकडे चांगलं चांगल्या घटना घडतील. हाच जड जड व चेतन यांचा संयोग आहे. हेच महान विसर्जन होय. आणि याच विसर्जनाला किंवा त्यागाला विसर्ग असे नाव म्हणतात. हे सगळं कोण ठरवतं? भगवंत ठरवतात. आणि जे आध्यात्मिक असतात, कशाने आध्यात्मिक असतात? शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय या या पद्धतीने जे 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 आहेत, जे आध्यात्मिक आहे, त्यांना विसर्ग हे नाव दिलेले आहे. यांच्याद्वारे भूतांच्या विभिन्न भावांचा उद्भव होतो. भगवंतांच्या ज्या आदी संकल्पामुळे सर्व भूतांचा उद्भव आणि अभ्युदय होतो, त्यालाच काय म्हणतात? विसर्ग. आणि भगवंताच्या या विसर्गरूपी महान कर्मांमुळेच जड आणि अक्रिय अशी प्रकृती स्पंदित होऊन क्रियाशील होते आणि तिच्यामुळे महाप्रलयापर्यंत विश्वातील अनंत कर्माचा अखंड प्रवाह वाहू लागतो. म्हणून या विसर्गाचे नावच कर्म होय. 7व्या अध्यायामध्ये हे आपल्याला आधीच भगवंतांनी सांगितलं होतं. तेव्हा त्यांनी याचं नाव दिलेलं होतं अखिल कर्म. भगवंतांचे हे भूतांचे भाव उद्भन्न करणारे महान विसर्जन हाच एक महान समष्टी यज्ञ आहे. यष्टी आणि समष्टी. तर समष्टी म्हणजे हे अखिल जे कर्म केलं जातं तेव्हा ते समष्टी यज्ञ म्हणून संबोधलं जातं. याच महान यज्ञापासून विविध लौकिक यज्ञांचा आविष्कार झाला आहे. आणि या यज्ञामुळे हवी इत्यादीचा उत्सर्ग केला जातो. त्याचे नाव विसर्ग असेच ठेवले आहे. आपण यज्ञामध्ये वापरतो ना हवी, हवी पाहिजे म्हणजे हवी सामुग्री पाहिजे, तर त्याचा उत्सर्ग केला जातो म्हणजे ते वापरलं जातं आणि त्याचं नाव विसर्ग असं केलेलं आहे. त्या यज्ञापासून प्रजेची उत्पत्ती होते म्हणून मनुस्मृतीमध्ये त्याचा एक श्लोक आहे. ते म्हणतात, वेदोक्त विधीने अग्नीमध्ये दिलेली आहुती सूर्यामध्ये स्थित होते. सूर्यामुळे वृष्टी होते म्हणजे पाऊस पडतो. वृष्टीमुळे अन्न होते आणि अन्नापासून प्रजा होते. अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चादिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर. उत्पत्ती आणि विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत. म्हणजे ज्या वस्तूंची उत्पत्ती होते आणि ज्यांचा विनाश होतो ते सर्व पदार्थ अधिभूत आहेत. हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे. आणि देहमध्ये श्रेय अर्जुना, या शरीरात मी वासुदेव अंतर्यामी रूपाने यज्ञ आहे. म्हणजे भगवंत म्हणतात की मी सगळ्यांच्या शरीरामध्ये आहे आणि मी वासुदेव या रूपाने प्रत्येकाच्या अंतर्मनात स्थापित झालेला आहे. आणि तिच्या परिणामामुळे उत्पन्न झालेले जे विनाशशील तत्व आहे आणि ज्याचा प्रतिक्षणी क्षय होतो त्याला क्षरभाव असे म्हणतात. कशामुळे? अपराप्रकृती आणि तिच्या परिणामामुळे जे उत्पन्न होतं आणि जे विनाशशील तत्व आहे म्हणजे ते उत्पन्न होतं आणि ते विनाश होतो त्याचा, आणि ज्याचा प्रतिक्षणी क्षय होतो म्हणजे ते कमी 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 होत जातं, तेव्हा त्याला क्षरभाव असे म्हणतात. यालाच 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र म्हटलेलं आहे.
आणि 15व्या अध्यायामध्ये क्षर पुरुष म्हटलाय. आणि हा कोण आहे क्षरभाव? हा शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार, भूत व विषय यांच्या रूपात प्रगट होत असतो. ह्या सगळ्यांना काय लागतो? एक जीव असतो आणि त्या जीवामध्ये तो आश्रित असतो. म्हणून जीवरूपी चेतन पराप्रकृतीने त्याला धारण केलेले असते. म्हणून याचे नाव अधिभूत आहे. हिरण्मय पुरुष म्हणजे कोण आहे आणि तो अधिदैव कसा आहे असा प्रश्न आहे. पुरुष हा शब्द येथे प्रथम पुरुष याचा वाचक आहे. यालाच सूत्रात्मा, हिरण्यगर्भ, प्रजापती किंवा ब्रह्मदेव असे म्हणतात. लक्षात घेऊया. सूत्रात्मा, हिरण्यगर्भ, प्रजापती किंवा ब्रह्मदेव असं म्हणतात. कोणाला म्हणतात? प्रथम पुरुषाला. जड चेतनात्मक संपूर्ण विश्वाचा हाच प्राण पुरुष आहे. सर्व देवता याचेच अंग होत. हाच सर्वांचा अधिष्ठाता, अधिपती आणि उत्पादक आहे, म्हणजे मुख्य आहे. मुख्य असल्यामुळे काय अ लावला की अ म्हणजे सुरुवात आपण म्हणतो मुख्य. त्यामुळे याला काय म्हटलंय? अधिदैव असं म्हटलंय. स्वतः भगवंतच अधिदैवाच्या रूपात प्रगट होतात. म्हणून हाही त्यांच्याशी अभिन्न होय. या शरीरात मीच अधियज्ञ आहे. म्हणजे काय आहे? अधियज्ञ कोण आहे आणि तो या शरीरात कसा आहे? या गोष्टी अर्जुनाने विचारल्या. भगवंत उत्तर देतात आहे, या सर्व यज्ञांचा भोक्ता प्रभू आहे आणि सर्व फलांचे हे विधान तोच करतो. म्हणून ते म्हणतात, अधियज्ञ मी स्वतःच आहे. अधिभूत आणि अधिदैव सुद्धा माझ्याहून भिन्न नाहीत. म्हणजे अधियज्ञ, अधिभूत आणि अधिदैव हे सगळे वेगवेगळे नाही, तर हे सगळे एकत्र आहे. पण आता भगवंत स्पष्ट करतात की अधियज्ञ मी आहे. म्हणजे कसे? तर अधियज्ञ शरीरामध्ये कसा आहे याचं उत्तर सांगतात ते. भगवंतांनी या शरीरात अत्र देहे एवढा संकेत दिलाय. अंतर्यामी असं सांगतात की व्यापक स्वरूपच देहामध्ये राहतं. म्हणून या श्लोकाच्या अर्थामध्ये अंतर्यामी हा शब्द जोडून स्पष्टीकरण केलेले आहे. भगवंत हे व्यापक म्हणजे अंतर्यामी स्वरूपात सर्वांच्या मध्ये आहेत. म्हणून भगवंतांनी या अध्यायाच्या 8व्या आणि 10व्या श्लोकात दिव्य पुरुष किंवा सनातन अव्यक्त म्हणून सांगितलेलं आहे. 9व्या अध्यायात 4थ्या श्लोकामध्ये ही अव्यक्त रूपाची व्यापकता दाखवली आहे. भगवंतांनी आपल्या या अव्यक्त सूक्ष्म व्यापक स्वरूपास अधियज्ञ म्हटले आहे. अधियज्ञाची व्याख्या द्या असं म्हटलं किंवा अधियज्ञाचं काही आलं तर आपल्याला लिहिता येईल की अव्यक्त सूक्ष्म व्यापक स्वरूपास अधियज्ञ असे म्हणतात. तसेच त्याच्याबरोबर आपली अभिन्नता प्रगट करण्यासाठी अधियज्ञ मीच आहे असेही ते घोषणा करतात. देहभृतांवर म्हणजे तू माझा भक्त आहेस म्हणून सांगितलेल्या गोष्टी तू संकेताने समजू शकतोस. अधियज्ञ मीच आहे एवढ्या संकेताने तू जाण की मीच आहे, मी सर्व काही आहे हे तू समजून घे. अशा प्रकारे अर्जुनाच्या 6 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे. आणि आता भगवंत अंतकाल म्हणजे काय या 7व्या प्रश्नाचं उत्तर या 5व्या श्लोकामध्ये देतात आहे. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति सद् मद्भावम याति नास्तत्र संशया. जो पुरुष अंतकाळीही माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच शंका नाही. म्हणजे भगवंत अगदी पक्क विधान करतात आहे की जेव्हा तुमचा अंतकाल येतो, जेव्हा तुम्ही स्वर्गवासी होता, पण जेव्हा तुमची जे 5-10 मिनिटाची तुमची जी जाणीव जागृत असते त्यावेळी जर तुम्ही माझं नाव घेतलं किंवा माझं स्मरण केलं तर तुम्ही माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. म्हणजे तुम्ही सुद्धा भगवंत होतात, यात मुळी शंका नाही. अंतकाळी बरोबर त्यांनी म्हटलंय त्याचं कारण असं की सदा सर्वदा माझे अनन्य चिंतन करतात. म्हणजे फक्त शेवटीच नाही तर जे भगवंताचं म्हणणं आहे की जे सदा सर्वदा माझे अनन्य चिंतन करतात ते मनुष्य जन्माच्या अंतिम क्षणी सुद्धा माझे चिंतन करीत शरीर त्याग करतात, त्यांनाही माझी प्राप्ती होते. अतिशय मुख्य असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून सगळेजण म्हणतात की गीता वाचन करा, गीता वाचन करा. तर त्याचं हे मुख्य उत्तर आहे. ज्या समग्र रूपाचे वर्णन करण्याची भगवंतांनी 7व्या अध्यायात प्रथम श्लोकात प्रतिज्ञा केली होती, त्याचं वर्णन करताना ते सांगतात की एखाद्या एका स्वरूप विशेषाने भगवत बुद्धीने स्मरण करील
एखादी व्यक्ती एखाद्या विशेष स्वरूप विशेषाने भगवंतांचे स्मरण करील तर तोही भगवंतांचे स्मरण करीत राहत असतो. भगवंतांच्या भिन्न भिन्न अवतारांशी संबंध असणारे नाम, गुण, प्रभाव किंवा लीलाचरित्र इत्यादी सुद्धा भगवंतांच्या स्मरणाचे कारण होत. म्हणजे भगवंतांची जर आठवण काढायची आहे अगदी अंतकाली, तर आपण नाम घेऊ शकतो, त्यांचे गुण आठवू शकतो, त्यांनी केलेल्या प्रभाव आहे आपल्यावर, किंवा त्यांचे जे लीलाचरित्र आहे म्हणजे इतर गोष्टी आहेत त्यांचं सुद्धा आपण स्मरण केलं तर आपण भगवंतामध्ये बरोबर लीन होतो. म्हणून नाम, गुण, प्रभाव आणि लीलाचरित्र इत्यादींचे स्मरण करावे, हे सुद्धा भगवंतांचे स्मरण विविधतेने केल्यासारखे आहे. पुरुष, माता पिता, भाऊ बंद, स्त्री पुत्र, धन, ऐश्वर्य, मान प्रतिष्ठा आणि स्वर्ग इत्यादी कशाचेही स्मरण न करता माझे स्मरण करावे असे भगवंत सांगतात. की तुम्ही तुमच्या नातेवाईकांना आठवू नका, माझी संपत्ती किती आहे, माझ्याकडे किती पैसा आहे, मला मान दिला नाही दिला, माझी प्रतिष्ठा किती आहे, याची आठवण अंतकाली ठेवू नका, तर फक्त माझे स्मरण करा. ह्या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी साधकाच्या इच्छेवर अवलंबून असतात. त्याला जशी इच्छा होते त्याचप्रमाणे त्याला भगवत भाव प्राप्त होतो. प्रश्नातील सर्व गोष्टी भगवत भावाच्या अंतर्गत येतात. म्हणजे जेवढं काही आपण म्हटलं, हे भगवत भाव आपला आधीपासून असेल तर या गोष्टी आपल्याला आठवणीने स्मरण करतात, यात काहीही संशय नाही. अंतकाळी भगवंतांचे स्मरण करणारा मनुष्य कोणत्याही देशात, कोणत्याही काळात मरो, पण त्याचे पूर्वीचे आचरण वाटेल तसे असले तरी भगवंताची प्राप्ती त्याला नक्की होते, जर त्याने अंतकाळी भगवंतांचे नाम, गुण, प्रभाव, लीलाचरित्र यांची आठवण ठेवली तर. याच्यावर असं म्हणतात, अशी जिज्ञासा व्यक्त होतं की भगवंतांच्या स्मरणाविषयीच हा विशेष नियम आहे की सर्वांच्या स्मरणासंबंधी. तेव्हा भगवंत सांगतात, यं यं वापि स्मरन् भावन त्यजत्यन्ते कलेवरम तन्तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भाविताः. कौन्तेय म्हणजे कुंतीपुत्र अर्जुन असं त्याचं नाव आहे. हे कुंतीपुत्र अर्जुना, हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्याला जाऊन मिळतो, कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो. म्हणजे परत भगवंत सांगतात आहे की जर अंतकाळी त्याचा भाव चांगला असेल, त्याला स्मरण होत असेल आणि जर त्याचा शरीराचा त्याग होत असेल तर तो मला येऊन मिळतो. ईश्वर, देवता, मनुष्य, पशु, पक्षी, कीटक, पतंग, वृक्ष, घर, जमीन इत्यादी जितके चेतन व जड पदार्थ आहेत त्या सर्वांचे नाव भाव आहे. म्हणजे या सर्व हे जी नावं मी आता म्हटली, हे काय आहे तर भाव आहे. वापी स्मरण भावन, म्हणजे की जर या वस्तूंचाच आपण जर लक्षात ठेवलं तर अंतकाळी कोणत्याही पदार्थाचे चिंतन करणे म्हणजे त्याचे स्मरण करणे होय. जर आपण या सगळ्यांमध्येच जर भाव ठेवला तर आपल्याला देवाचं भाव मनात येत नाही, पण याचाच भाव याच्यात मनात येईल. अंतकाळ हे कोणत्या वेळेचे वाचक आहे? ज्या शेवटच्या क्षणी या स्थूल देहाशी प्राण, इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्यासह जीवात्म्याचा वियोग होतो, त्याला अंतकाळ असे म्हणतात. म्हणजे आपला देह काय आहे? स्थूल देह आहे. आपल्यामध्ये काय आहे? प्राण आहे, इंद्रिय आहे, आपल्याला मन आहे आणि बुद्धी आहे. पण हे सर्व सोडून आपला वियोग होतो, कोणाशी? जीवात्म्याशी होतो. तेव्हा आपण काय म्हणतोय? त्याचा अंतकाळ जवळ आलेला आहे. तर या अंतःकाळाचं जर स्मरण आपल्याला चांगल्या करायचं असेल तर भगवंत म्हणतात, सत्व, रजतम हे 3 गुण बरे आणि वाईट योनी प्राप्त होण्याचे कारण आहे. म्हणजे जर आपला सात्विक स्वभाव, राजसिक स्वभाव असेल आणि तामसिक असेल तर त्यामध्ये जी बरी किंवा वाईट योनी आहे त्या पद्धतीने आपल्याला अंतःकाळच्या स्मरणामध्ये भगवंतांची आठवण येते. मनुष्य जे काही कर्म करतो ते संस्कार रूपाने त्याच्या अंतःकरणात अंकित होतं. अशा प्रकारे असंख्य कर्मसंस्कार अंतःकरणात भरलेले असतात.
पहा आता आपलं 60 किंवा 70 वर्षाचं आयुष्य असतं, आपण वेगवेगळ्या विषयांशी निगडीत असतो, तेव्हा त्यामुळे तितक्या वृत्ती आणि स्मृती आपल्या बुद्धीमध्ये सगळ्या जमा झालेल्या असतात. पण आपलं जर सात्विक कर्म अधिक असेल तर आपल्यामध्ये सात्विक संस्कार वाढतात. त्यावेळी मनुष्य कसा असतो, तर तो सत्वगुण प्रधान होतो, कारण की त्याच्यावर संस्कार चांगले आहेत आणि तो सात्विक मनोवृत्तीचा आहे आणि त्याची स्मृती कशी आहे, सात्विक आहे. म्हणजे सगळं त्याला त्याचं सगळं आलबेल आहे, छान छान आहे, सगळं त्याचं सात्विक आहे. पण जर तो सात्विक नसेल, तो जर राजस आणि तामस असेल, म्हणजे राजस म्हणजे भांडखोर किंवा वाईट वृत्तीचा असेल, तर त्या कर्माच्या अधिकतेमुळे कुठलं कर्म, राजस आणि तामस, तर त्या संस्कारामुळे तो मनुष्य रजोगुण प्रधान किंवा तमोगुण प्रधान होतो आणि त्याप्रमाणे त्याची स्मृती बनते. मग अशा व्यक्तीला भगवंताची आठवण येते का? नाही. अशा प्रकारे कर्म, गुण आणि स्मृती या तिन्हींची एकता झाल्यामुळे यापैकी कोणतेही कारण हे भावी योनीच्या प्राप्तीचे कारण आहे. म्हणजे राजस आणि तामस असेल तर तो एकदम पुढच्या वर्षी खूप चांगल्या योनीमध्ये जन्म घेईल असे नाही, कारण की या तिन्हींची एकता झाल्यामुळे कोणतेही कारण हे भावी योनीच्या प्राप्तीचे कारण आहे. म्हणजे आपण अगदी म्हणजे रोजचे आपण समाजामध्ये नेहमी म्हणतो की हा मुलगा, हा माणूस असा आहे. नाही नाही नाही, प्रारब्धामुळे हा असा वागतो आहे, कारण की याने मागच्या जन्मी तसं चांगलं आचरण केलेलं नाहीये. किंवा एखादी व्यक्ती खूप चांगली असेल, लहानपणापासून आपण म्हणतो की गायन वादन याच्यामध्ये छान प्रसिद्ध झालेली आहे, आध्यात्मिक आहे, तेव्हा आपण म्हणतो की नाही हा योगभ्रष्ट आहे आणि याची मागचा जो जन्म होता त्या प्रारब्धामध्ये तो त्या उंचीवर गेला, पण त्याच्यानंतर त्याचा देहावसन झालं, तर त्याची जी बुद्धी जितकी साचलेली होती त्या बुद्धीच्या नंतर तो त्याचं कर्म करण्यासाठी परत पुनर्जन्म घेतलेला आहे, असं आपल्याला सांगता येईल. अंतकाळी देव, मनुष्य, पशु, वृक्ष इत्यादी सजीव पदार्थांचे स्मरण करीत मरणारा त्या त्या योनी प्राप्त करतो, ही गोष्ट बरोबर आहे. परंतु जो मनुष्य जमीन, घर इत्यादी निर्जीव जड पदार्थांचे चिंतन करेल आणि तेव्हा तर तो मरण पावला, तर त्याला ते कसं मिळेल? तर त्याचं भगवंत म्हणतात, जमीन, घर इत्यादींचे चिंतन करीत करीत मरणाऱ्याला आपले गुण व कर्म यांच्याप्रमाणे चांगली किंवा वाईट योनी मिळते. त्या योनीत तो अंतकाळीच्या वासनेप्रमाणे जमीन, घर इत्यादी जड पदार्थ प्राप्त करून घेतो. म्हणजे तो तो ज्या योनीमध्ये जन्म घेईल त्याच योनीमध्ये त्या स्मरण केलेल्या जमीन, घर इत्यादीशी त्याचा संबंध घडेल. उदाहरण म्हणून पाहूया, घराचा मालक घराला आपले समजतो, त्याचप्रमाणे त्या घरट्यामध्ये घरटे बनवून राहणारे पक्षी किंवा बीळ बनवून राहणारे उंदीर किंवा मुंग्या या सुद्धा त्या घराला आपले समजतात. म्हणजे आपण माझं घर करत आपण राहिलो आणि आपला मृत्यू झाला, तर शेवटी परत जो जन्म होईल तेव्हा उंदीर, मुंग्या, पक्षी हे सुद्धा तिथेच घर करतील आणि ते म्हणतील की नाही माझं पण हेच घर आहे म्हणून. म्हणून प्रत्येक योनीमध्ये प्रत्येक जड वस्तूची प्राप्ती प्रकारांतराने होऊ शकते असे समजावे. म्हणजे हे सगळं घडतच असतं, पण आपल्याला हे लक्षात राहत नाही. आपल्याला भगवंतांनी विस्मरण हे दिलं की एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जाताना आपल्याला काही आठवत नाही, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आपण या गोष्टी घडतात असे लक्षात ठेवत नाही. नाहीतर काय होईल, या जन्माचं लक्षात ठेवा, मागचा जन्म, त्याचा मागचा जन्म सगळं लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने वागा, असं जर झालं असतं तर ते अत्यंत कठीण झालं असतं. मनुष्य अंतकाळी ज्या भावनेचे स्मरण करीत शरीर त्याग करतो त्याला तोच भाव प्राप्त होतो. हा सिद्धांत बरोबर आहे. बरोबर आहे, अंतकाळी जी भावना स्मरणात असते तेव्हा तो शरीर त्याग करतो, त्याला तो भाव प्राप्त होतो. परंतु अंतकाळी कोणत्या भावाचे स्मरण का होते हे सांगण्यासाठी भगवंत म्हणतात की ज्या भावाने चित्त सदा भरलेले असते त्याच भावाचे स्मरण अंतकाळी बहुतेक होते. जे जप करतात, तप करतात किंवा एखाद्या वचनाला, चांगल्या वचनाला धरून ठेवतात, तेच वचन त्यांना अंतकाळी आठवतं. म्हणजे ज्याप्रमाणे वैद्य लोक एखाद्या औषधाला वारंवार एखाद्या रसाची भावना देऊन त्या औषधाला त्या रसानेच भावित करतात. म्हणजे ते एखादं रस बनवतात आयुर्वेदिक मध्ये आणि त्याच्यावर परत तेच तेच औषध टाकून ते स्ट्रॉंग बनवतात आणि तेच औषध ते त्या
काय त्या पेशंटला देतात, म्हणजे ते त्या रसानेच भावित करतात. त्याचप्रमाणे पूर्वसंस्कार, संगती, वातावरण, आसक्ती, कामना, भय व अध्ययन इत्यादींच्या प्रभावामुळे मनुष्य ज्या भावाचे वारंवार चिंतन करतो त्या भावाने तो भागला जातो. म्हणजे आपण सरळ लहान मुलाचं घेतलं की आपण त्याला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या तर त्या गोष्टी त्या मुलाला बरोबर त्याच्या लक्षात राहतात. त्याचप्रमाणे आपल्यावर पूर्वसंस्कार, संगती, वातावरण म्हणजे आजूबाजूचं वातावरण कसं आहे, आसक्ती म्हणजे आपल्याला कशाची आसक्ती हवी आणि कशाची ठेवायला नको, तसेच कामना, भय म्हणजे आपण घाबरतो काही काही गोष्टींना, अध्ययन, अभ्यास, आता आपण सध्या गीतेचा अभ्यास करतोय, हा सगळ्याचा प्रभाव काय आहे आपल्या मनुष्यावर होतोय. आणि हा भाव आपण या भावाचं आपण चिंतन करतोय आणि हा भाव आपल्या शरीरात असतो किंवा येतो किंवा वाढतो, म्हणून आपण त्या भावाने भागला जातो. सदा या शब्दाने भगवंत म्हणतात की निरंतरता तुम्ही करत असता. जीवनामध्ये नेहमी वारंवार दीर्घकाल ज्या भावाचे जास्त चिंतन केले जाते त्याची आपल्याला सवय लागते आणि ही सवय कशी होते, दृढ होते, असा याचा अभिप्राय आहे. हा दृढ अभ्यास म्हणजे नेहमी तद्भावाने भावित होणे होय. आणि ज्या भावाचा दृढ अभ्यास होतो त्याच भावाचे अंतःकाळी बहुतेक अनायासे मरण होते असा नियम आहे. म्हणजे ह्या सगळा भाव आपल्या मनात पाहिजे, तो भाव आपल्याला स्मरण झाला पाहिजे, तो भाव आपला दृढ असला पाहिजे. त्या भावाचा आपण दृढ अभ्यास करून अंतःकाळी त्याचं स्मरण झालं तर आपलं सगळं चांगलं चांगलं होतं असं भगवंत अर्जुनाला समजावून सांगतात. सर्वांना अंतःकाळी जन्मभर जास्त चिंतन केलेल्या भावाचे स्मरण होते काय? पुष्कळ लोकांना असं होतं की पुष्कळ लोकांना असंच असतं की जे ते चिंतन करतात त्याचं स्मरण होत असतं. जड भरताची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. जड भरताच्या चित्तामध्ये हरणाच्या पाडसाच्या भावनेप्रमाणे मृत्यूच्या वेळी जवळच्या काळात केलेले अल्पकालीन चिंतन सुद्धा जुन्या सवयीला दाबून टाकून जोमाने प्रगट होते आणि त्याचे स्मरण करून देते. मनुष्य मरताच लगेचच अंतःकाळी स्मरण केलेले भाव त्याला पूर्णपणे प्राप्त होत नाही, ही गोष्ट स्पष्ट होते. मेल्यावर सूक्ष्म रूपाने अंतःकरणात अंकित असलेल्या भावाने भावित होत ठराविक वेळेस तो भाव त्याला मिळतो. एखाद्या मनुष्याचे छायाचित्र घेतावेळी ज्या क्षणी चित्र घेतले जाते त्याच क्षणी तो मनुष्य ज्या प्रकारे स्थित असतो तसेच त्याचे चित्र निघते. त्याचप्रमाणे अंतःकाळी मनुष्य असे चिंतन करतो तशा स्वरूपाचा फोटो त्याच्या अंतःकरणात उमटतो. वारंवार त्यानंतर फोटोप्रमाणेच इतर पदार्थाच्या मदतीने तो त्या भावाने भाटला जाऊन योग्य वेळी स्थूल रूप घेत असतो. आता अंतःकरण म्हणजे काय आहे, तर अंतःकरण म्हणजे कॅमेऱ्याची प्लेट आहे. त्यामध्ये होणारे जे स्मरण आहे हेच प्रतिबिंब आहे. म्हणजे जे समोर आहे ते कॅमेऱ्याने काढलं तर त्याचं काय निघतं, प्रतिबिंब निघतं. म्हणजेच अन्य सूक्ष्म शरीराची प्राप्ती म्हणजे चित्र काढणे होय. म्हणजे आता आपल्या शरीरामध्ये जे सूक्ष्म आहे तेच त्याचं चित्र आहे. ज्याप्रमाणे फोटो घेणारा सर्वांना सावध करतो आणि त्याचे न मानता इकडे तिकडे हलण्यामुळे फोटो खराब होतो, त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांचा फोटो काढणारा भगवंतच मनुष्याला सावध करतो. तुझा फोटो काढण्याची वेळ अत्यंत जवळ आली आहे. तो अंतिम क्षण केव्हा येईल हे ठाऊक नाही, म्हणून तू सावध राहा, नाहीतर चित्र खराब येईल. येथे परमात्म्याच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करणे हेच सावध होणे होय. व परमात्म्याला सोडून इतर कशाचेही चिंतन न करणे म्हणजे आपले चित्र खराब करून घेणे होय. आता मी परत थोडं सांगते की आपण आहे तसा फोटो निघतो, पण आपण जेव्हा आपल्या भगवंत आपण जेव्हा वाईट वागतो किंवा लक्ष देत नाही आपल्या जीवनाकडे, तेव्हा आपल्याला भगवंत सावध करत असतो की तू नीट वाग, नीट वाग. पण आपण तेव्हा जर सावध झालो नाही तर ते भगवंत म्हणतात की तुझा फोटो काढण्याची वेळ अत्यंत जवळ आली आहे. आता तो अंतिम क्षण आहे, तू सावध राहा, नाहीतर तुझं चित्र खराब होईल. चित्र खराब होईल याचा अर्थ असा की जर तू माझे स्मरण करणार नाही, इथे तिथे लक्ष देशील आसक्ती, वासना, कामनामध्ये, तर तू शेवटच्या क्षणी तुला माझे स्मरण होणार नाही आणि मग तुला पुढची योनी आहे ती योग्य मिळेल की नाही हे मी सांगत नाही.
अंतःकाळी ज्याचे स्मरण करीत मनुष्य मरतो तेच त्याला प्राप्त होते. आणि जीवनात ज्या भावाचे अधिक स्मरण केले जाते बहुतेक त्याच भावाचे स्मरण अंतःकाळी होते. हे निश्चित झाल्यावर भगवत प्राप्तीची इच्छा असणाऱ्याने अंतःकाळी भगवंताचे स्मरण ठेवावे हे अत्यंत आवश्यक आहे. कारण अंतःकाळ अचानकपणे केव्हा येईल हे सांगता येत नाही. म्हणून आता निरंतर भजन करीत युद्ध करण्याचा आदेश भगवंत अर्जुनाला देतात. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वश्यस्य संशयम्. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निसंशय मलाच येऊन मिळशील. भगवंतांनी सांगितलंय की तू सर्व काळ आपले स्मरण कर. हे युद्ध आहे, परंतु युद्ध तुला करायला सांगितलं आहे, तर तू आता युद्ध करताना तू काय करशील? तुला मी सांगितलं की माझं स्मरण कर, पण आता तर ही युद्ध करण्याची वेळ आहे. मग आता तू काय करतोस? तर भगवंत म्हणतात, अर्जुन तू क्षत्रिय आहेस, धर्माप्रमाणेच तुला युद्ध करण्याची संधी प्राप्त झाली आहे. धर्मयुद्ध हे क्षत्रियाला वर्णधर्म आहे. म्हणून येथे युद्ध या शब्दाला वर्णाश्रम किंवा धर्माचे पालन करणे या क्रिया उपलक्षण म्हणून समजल्या आहेत. कर्तव्य कर्माच्या आचरणाची आवश्यकता महत्वपूर्ण आहे. मनुष्याने वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्तव्य कर्म अवश्य केले पाहिजे हे दाखवण्यासाठी येथे भगवंत म्हणतात की तू क्षत्रिय आहेस आणि तू आता युद्ध केले पाहिजेस. येथे भगवंतांनी युद्धाला गौणता आणि स्मरणाला प्राधान्य दिलेले आहे. युद्ध इत्यादी वर्णधर्मातील कर्मे ही तर प्रयोजनाप्रमाणेच आणि विधानाप्रमाणेच ठरलेल्या वेळी केली जातात आणि तशी ती केली पाहिजेत, म्हणजे धर्माप्रमाणे नेहमी वागलं पाहिजे. परंतु भगवंतांचे स्मरण मनुष्याने प्रत्येक वेळी आणि प्रत्येक स्थितीमध्ये अवश्य केले पाहिजे. याचं तात्पर्य असं त्यांनी सांगितलंय की साधकांची भावना, रुची आणि अधिकार यांच्याप्रमाणे त्यांच्या भिन्न भिन्न युक्ती आहेत. भगवंतांचे गुण आणि प्रभाव हे व्यवस्थित जाणणारा जो अनन्यप्रेमी भक्त आहे, जो संपूर्ण जग भगवंताने रचले आहे आणि भगवंतापासून ते अभिन्न आहे आणि भगवंतांची क्रीडास्थली आहे असे समजतो, तो योग्य आहे. निरंतर भगवत स्मरणाबरोबर निरनिराळी कर्मे करीत राहणे ही सोपी गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक कर्म करा, पण प्रत्येक कर्म करताना ही गोष्ट भगवंत माझ्याकडून करून घेत आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे विषय भोगांबद्दल तुमच्या मनात वैराग्य उत्पन्न होईल. मी केलं, माझ्यामुळे झालं, मी होती म्हणून झालं, माझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, असं तुम्ही मनात आणू नका. कारण की असं जर तुम्ही केलं तर तुम्ही भगवंताबद्दल मुख्य प्रेम जे आहे ते तुम्ही दाखवत नाहीये किंवा भगवंतावर तुम्ही प्रेम करत नाही, हे असं सिद्ध होत आहे. निष्काम भावनेने भक्त फक्त भगवंतांची आज्ञा समजून भगवंतासाठी वर्ण धर्माप्रमाणे कर्म करणे, भगवंतांचे निरंतर स्मरण करीत कर्मे करणे हे आपल्या हितासाठी आहे. ज्याप्रमाणे आपल्या पायावर लक्ष ठेवून डोंबारीन वेळूवर चढून अनेक प्रकारचे खेळ दाखवते किंवा चाकावर पूर्ण लक्ष ठेवून मोटारीचा ड्रायव्हर दुसऱ्यांशी बोलतो आणि संकटापासून वाचण्यासाठी रस्त्याकडेही पाहतो, त्याचप्रमाणे भगवंतांचे निरंतर स्मरण करीत वर्णाश्रमातील सर्व कामे व्यवस्थितपणे होऊ शकतात. मन आणि बुद्धी यांना भगवंतामध्ये समर्पित करणे म्हणजे काय? बुद्धीने भगवंतांचे गुण, प्रभाव, स्वरूप, रहस्य आणि तत्व यांना समजून घेणे. म्हणजे कोणीतरी सांगितलंय म्हणून नाही, आपल्या बुद्धीला विचारायचं की हे मी करतोय हे योग्य आहे का? मला याच्यातून शांतता मिळेल का? मला हे चांगलं आहे का? ते हे आपल्या आपल्या स्वतःच्या बुद्धीला पारखायला पाहिजे, तिला घासायला पाहिजे आणि मग त्याप्रमाणे भगवंतांचे गुण, प्रभाव, स्वरूप, रहस्य आणि तत्व यांना समजून घ्यायचं आहे. मुख्य म्हणजे तत्व आहे. परम श्रद्धेने अढळ निश्चय करणे आणि मनाने अनन्य श्रद्धा, प्रेमपूर्वक गुण, प्रभाव यासह भगवंतांचे निरंतर चिंतन करीत राहणे म्हणजेच मन आणि बुद्धी हे भगवंतांना समर्पित करणे होय. म्हणजे पूर्ण आपण आपलं मन आणि बुद्धी भगवंतांना आठवण ठेवून कार्य करायचं आणि मग भगवंताला ते कार्य समर्पित करायचे.
अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिंतयन्. हे पार्था, असा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त, दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य परम प्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजे परमेश्वराला जाऊन मिळतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान यांच्या अभ्यासाचे नाव अभ्यास योग आहे. माहिती आहे सगळ्यांना. अशा अभ्यास योगामुळे जे चित्त व्यवस्थितपणे स्वाधीन होऊन निरंतर अभ्यासामध्येच लागून राहतं त्याला अभ्यास योग युक्त असं म्हणतात. ज्ञान्यगामी म्हणजे काय? जे चित्त एखाद्या विशिष्ट पदार्थाच्या चिंतनास लावल्यावर क्षणभर सुद्धा त्याचे चिंतन सोडून दुसऱ्या पदार्थाचे चिंतन करीत नाही त्यालाच ज्ञान्यगामी असे म्हणतात. म्हणजेच सतत एकनिष्ठ राहणे. म्हणजेच आपलं मन आहे हे दुसरीकडे न वळवता जे काही कार्य करतो आहे ते कार्य कसं करायचं आहे तर ते नान्यगामी म्हणजे दुसरीकडे लक्ष न देता परमेश्वरच आपल्याकडून करून घेत आहे आणि परमेश्वरामध्येच मी माझं चित्त ठेवेल हे सतत लक्षात ठेवायचं आहे. अनुचिंतन, अभ्यासास लागलेल्या आणि दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने परमेश्वराच्या निराकार स्वरूपाचे जे निरंतर ध्यान करीत राहणे त्यालाच अनुचिंतन असे म्हणतात. परमम आणि दिव्यम या विशेषणासह पुरुषम या पदाचा प्रयोग कोणासाठी केलाय तर ते म्हणतात की अधियज्ञ म्हणतो आपण याला. 4थ्या श्लोकामध्ये आपण आता वाचलो होतो की अधियज्ञ म्हणजे काय आणि 22व्या श्लोकात सांगितलं की परमपुरुष हे कसे ओळखायचे. भगवंतांच्या त्या स्थिती आणि संहार करणाऱ्या सगुण निराकार सर्वव्यापी अव्यक्त अशा ज्ञान स्वरूपाला येथे दिव्य परमपुरुष म्हटले आहे. त्याचे चिंतन करीत करीत ते यथार्थपणे जाणून त्याच्याशी तद्रूप होऊन जाणे म्हणजेच ते प्राप्त करून घेणे आहे. कविं पुराण मनुषासिता, एक मिनिट. कविं पुराण मनुषासितारम् अणोरणीयां समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्य रूपम् आदित्यवर्णं तमसः परस्तात्. जो पुरुष सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियामक, सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म, सर्वांचे धारण पोषण करणारा अतर्क्य स्वरूप, सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाश रूप आणि अविद्येच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चिदानंद घन परमेश्वराचे स्मरण करतो अशी व्यक्ती होय. आता या श्लोकाचा भावार्थ काय आहे? परम दिव्य पुरुषाच्या स्वरूपाचे महत्व प्रतिपादन करताना भगवंत म्हणतात तो परमात्मा नेहमी सर्व काही जाणत असतो. भूत, वर्तमान आणि भविष्य तसेच सूक्ष्म, स्थूल आणि कारण तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष होणारी गोष्टी जो जाणत नाही तो सर्वज्ञ होय. म्हणजेच कविम म्हणजे सर्वज्ञ. तो सर्वांचा आदी होय. त्याच्यापूर्वी कोणीही नव्हते, कोणी झालेही नाही आणि कोणतेही कारण नाही. म्हणजे त्याच्यापूर्वी कोणी नव्हतं, त्याच्या आधी कोणी झालं पण नाही आणि त्याला काही कारण पण नाही आहे. तोच सर्वांचे कारण आणि सर्वांपेक्षा पुरातन आहे. म्हणून तो सनातन म्हणजे पुराणम होय. तो सर्वांचा स्वामी होय. सर्व शक्तिमान आहे आणि सर्वांतर यामी आहे. तो सर्वांचा नियंत्रण करता आहे आणि तो सर्वांचा शुभाशुभ कर्मफलांचा यथायोग्य विभाग करतो. म्हणून तो सर्वांचा नियंता होय. अनुशासितारम. इतका सर्वशक्तिमान असूनही तो अत्यंत सूक्ष्म आहे. जितकी सूक्ष्माती सूक्ष्म तत्वे आहेत त्या सर्वांपेक्षा तो अधिक सूक्ष्म आहे. तो सर्वांमध्ये नेहमी व्याप्त असतो. म्हणून सूक्ष्मदर्शी पुरुषांच्या सूक्ष्मातील सूक्ष्म बुद्धीलाच त्याचा अनुभव येतो. म्हणून तो सूक्ष्मतम होय. इतका सूक्ष्म असूनही संपूर्ण विश्व ब्रह्मांडाचा आधार तोच होय. तो सर्वांचे धारण, पालन आणि पोषण करतो. हे सर्वांनी लक्षात ठेवा. नेहमी सर्वात व्याप्त राहूनही आणि सर्वांचे धारण पोषण करण्यामध्ये लागलेला असूनही तो सर्वांच्या इतका पलीकडे आणि इतका अतिंद्रिय आहे की मनाने त्याच्या यथार्थ स्वरूपाचे चिंतन करता येत नाही.
मन आणि बुद्धी यांच्यामध्ये चिंतन व विचार करण्याची जी शक्ती येते त्याचा मूल असतो तोच आहे. म्हणजे असं आहे की भगवंत आहे तो खूप सूक्ष्म आहे आणि त्याचं सगळीकडे लक्ष आहे आणि ज्या गोष्टी घडतात त्या सगळ्या गोष्टी भगवंत घडवून आणत असतो. त्याचा मूळ स्रोत तोच आहे. त्याचीच जीवनधारा घेऊन ते जीवित व कार्यशील राहतात. तो निरंतर त्यांना व सर्वांना पाहत असतो. अचिंत्य स्वरूपाची यथार्थ प्राप्ती मन आणि बुद्धीने होऊ शकत नाही, हे खरे आहे. परंतु त्याची जी लक्षणे सांगितली आहेत त्या लक्षणांनी तो युक्त आहे असे समजून त्याचे वारंवार स्मरण व मनन करता येते का असं विचारलंय. स्मरण आणि मनन हेच त्या स्वरूपाची यथार्थ प्राप्ती होण्याचे कारण असते. म्हणून त्याचे स्मरण करण्यास सांगितले आहे व ते सांगणेच योग्य आहे. म्हणजे भगवंत अचिंत्य आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि आपण आपल्या मन आणि बुद्धीने त्याचे चिंतन करत नाही, त्याचे स्मरण करत नाही. ते कसे करावे हे परत परत सांगितले आहे. प्रयाण काले मनसाचलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतं परम पुरुषमुपैति दिव्यम. तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळी सुद्धा योग बलाने भुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मन मग निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्य रूप परम पुरुष परमात्मालाच प्राप्त होतो. आता अंतकाळ जवळ आलेला आहे तर त्यावेळी काय होतं, भुवयांच्या मध्यभागी जो प्राण असतो त्या तिथे आपलं पूर्ण मन स्थिर करायचं. कसं करायचं? निश्चल मनाने. आणि त्यावेळी भगवंताचं स्मरण करायचं आणि व दिव्य रूप परमपुरुष मला प्राप्त होतात आहे आणि मी परमात्म्यालाच प्राप्त होतो आहे असा भाव मनात आणायचा. म्हणजे मग शांततेने प्रत्येकाचा अंतकाळ होतो. भक्त्या युक्त म्हणजे भक्तीने युक्त असा भगवत विषयक अनुरागाचे नाव भक्ती होय. जेव्हा भगवंताविषयी आपण विविध गोष्टी ऐकतो, वाचतो, स्मरण करतो तेव्हा त्याला भक्ती असं संबोधलं जातं. ज्याच्यामध्ये भक्ती असते तोच भक्तीने युक्त होय. अनुराग किंवा प्रेम हे कोणत्या ना कोणत्या प्रेमास्पदाबद्दल असते. येथे निर्गुण निराकार ब्रह्माच्या अहंग्रम उपासनेचा म्हणजे ज्ञानयोगाचा प्रसंग नाही. उपास्य व उपासक भावाने केल्या जाणाऱ्या भक्तीचा प्रसंग आहे असं लक्षात घ्यावं. योग बल म्हणजे काय? अष्टांग योग हाच योग आहे. योगाभ्यासामुळे उत्पन्न झालेले यथायोग्य प्राण संचालन आणि प्राण निरोधाचे जे सामर्थ्य आहे त्यालाच योग बल असे म्हणतात. योगशास्त्र जाणणारे पुरुष त्याला आज्ञाचक्र असे म्हणतात. आज्ञाचक्र हे दोन्ही भुवयांच्या मध्ये असतं. भ्रुकुटींच्या मध्यभागी याचे स्थान होय. हे आज्ञाचक्र द्विदल आहे असे म्हणतात. याच्यामध्ये जी योनी आहे ती त्रिकोणी आहे. त्या त्रिकोणामध्ये अग्नी, सूर्य, चंद्र यांचा त्रिकोण असतो त्यामध्ये ते असतं. जाणकार योगी पुरुष हे महाप्रयाणाच्या वेळी योग बलाने प्राणांना येथेच आणून स्थिर रूपाने निरुद्ध होतात. याचेच नाव व्यवस्थितपणे प्राण स्थापन करणे आहे. हे आपल्यासारख्यांना काही शक्य आहे असं मला वाटत नाही. जे खूप पोहोचलेले योगी आहे, ज्यांनी खूप जप आणि तप केलेलं आहे तेच अंतकाळी असं काही करू शकतात असं मला वाटतं. हे साधन सापेक्ष आहे. या आज्ञाचक्राजवळ सप्तकोश आहेत. त्याची नावं पण आहे पण आपल्याला त्याची काही इतकी गरज नाही. बरं पाहूया. इंदू, बोधिनी, नाद, अर्धचंद्रिका, महानाद, कला आणि उन्मनी. प्राण्यांच्या द्वारे उन्मनी कोशात पोचल्यावर जीवाला परमपुरुषाची प्राप्ती होते. मग त्यांचे पराधीन होऊन जन्म घेणे बंद होते. तो एकतर जन्म घेतच नाही आणि घेतला तर परोपकारासाठी स्वेच्छेने किंवा भगवत इच्छेने घेतो. या साधनाची पद्धत एखाद्या अनुभवी योगी महात्म्याकडूनच जाणून घेता येते. कोणीही फक्त पुस्तक वाचून योग साधना करू नये. त्यामुळे आपल्याला लाभ होण्याऐवजी हानीच होऊ शकते. एक शेवटचं पाहूया. अचल मन म्हणजे काय? 8व्या श्लोकामध्ये आपण आता पाहिलं की नान्यगामी असं म्हटलंय. कोणाला? मनाला म्हटलंय. त्याच अर्थाने येथे अचल असे म्हटले आहे. अचल मन जे मन ध्येय वस्तूमध्ये स्थित होऊन जराही हटत नाही त्याला अचल असे म्हणतात. म्हणजे जे आपण एखादी मनात ध्येय ठरवलेलं आहे की कसं वागायचं योग साधनेमध्ये आणि ते ध्येय आपण तिथून एकदा निश्चित झालो की ते बदलायचं नाही तेव्हा त्याला अचल असे म्हणतात. याचं तात्पर्य
असं त्यांनी म्हटलंय, सांगितलेलं आहे. परम दिव्य पुरुष याची काय लक्षणे आहे? परम दिव्य पुरुषाच्या लक्षणांचे वर्णन आता आपण नंतरच्या श्लोकांमध्ये मगाशी पाहिलेलं आहे. 5व्या श्लोकात भगवंतांचे चिंतन करीत करीत मरणाऱ्या सामान्य मनुष्याच्या गतीचे संक्षिप्त वर्णन केले आहे. त्यानंतर 8व्यापासून 10व्या श्लोकापर्यंत भगवंतांच्या अधियज्ञ नामक सगुण निराकार दिव्य अशा अव्यक्त स्वरूपाचे चिंतन करणाऱ्या योगांच्या अंतकालीन गतीसंबंधी आपण पाहिलं. आता 11व्या श्लोकापासून 13पर्यंत अक्षर निर्गुण निराकार अशा परब्रह्माची उपासना योगी कसे करतात आणि अंतकाली त्यांना कशी गती मिळते हे आपण पाहणार आहे. अक्षर ब्रह्माची प्रशंसा करून त्याचे स्वरूप सांगण्याची प्रतिज्ञा ह्या 8व्या अध्यायामध्ये भगवंत करीत आहेत. आज आपले बराच वेळ लागला, 50 मिनिटं लागली आपल्याला 10 श्लोक घ्यायला. खूप घाई झाली. नाही त्याच्या म्हणजे हे 10 श्लोक आपले पक्के करायचे. नाही, याच्यावर काही समजा एखादा पेपरमध्ये प्रश्न असेल आहे ना, आहे प्रश्न. तर आता मी त्याच्या सगुण अनुषंगाने समजा निराकार सांगितलं तर बरं होईल. म्हणजे निर्गुण याच्यावर आणि एखादा समजा प्रश्न विचारला असेल आहे सगुण आणि निर्गुण हा प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्तर याच्यामध्ये आहे. म्हणजे मला तरी वाटतं सगुण निर्गुण हा शब्द खूप झालेला आहे. तर उत्तर लिहिताना आपल्याला प्रत्येक वेळी कुठल्या अध्यायात म्हटलंय हे सांगावं बाकीच्यांनी बंद लागेल. करा, स्वतःला म्यूट करून घ्या. तर आवाज दीपा पाटील त्यांचा खूप आवाज आहे. पाटील आहेत बघा ते. सर्वांनी म्यूट करा स्वतःला. सगुण आणि निर्गुण हा प्रश्न विचारलेला आहे मध्यमा परीक्षेमध्ये आणि हा शब्द प्रत्येक अध्यायात आलेला आहे. तर आपल्याला उत्तर लिहिताना प्रत्येक अध्यायात कुठे कुठे हा शब्द आहे आणि त्याचा अर्थ काय आहे हे अध्यायाचं नाव, श्लोक क्रमांक हे सांगून तिथे काय हा शब्द सांगितलेला आहे हे लिहावं लागेल आणि शोधावं लागेल. सगळ्यात महत्वाचं शोधावं लागेल. म्हणून गीता वाचताना, अध्याय वाचताना तो संथपणे वाचून कुठे कुठला शब्द आहे हा अंडरलाईन करून किंवा एक लिस्ट तयार करावी लागेल की कुठल्या अध्यायात कुठला अर्थ महत्वाचा आहे. नान्यगामिना म्हणजे काय, कोणाला आठवत आहे का? आता मी मला वाटते 2दा सांगितलं, 3दा सांगितलं. अचल, अचल म्हणजे काय? मनाला म्हटलंय नान्यगामिना. हा. आणि अचल म्हणजे जसं पर्वत स्थिर असतो एका ठिकाणी, तो कधीही हलत नाही, तसं आपलं मन त्या ठिकाणी दृढ करायचंय आणि मगच आपला तो पूर्ण संकल्प पूर्ण होतो. विचारांमध्ये अदला बदल करायची नाही. कधी केलंय कधी नाही केलं असं नको व्हायला. तसं त्यांनी ते सांगितलंय. अचल मन ठेवायचं, दृढ ठेवायचं. भाव म्हणजे काय? कितव्या श्लोकात आहे? भाव असं ना, आता हे पुस्तक घेतलं ना तत्वविवेचन, तिथे अंडरलाईन करा खाली किंवा तिथेच एक हो. कागद ठेवून भाव वगैरे असं लिहिलं ना की आपल्याला आठवेल. श्रद्धा का ताई? भाव म्हणजे अत्यंतिक श्रद्धा, विश्वास? नाही. भाव म्हणजे सांगा आपल्या अजून. सभोवताली ज्या काही वस्तू आहेत त्या आपण मनात कशा आणतो, हा जो तो एक सुप्त गुण आहे तो म्हणजे भाव. ईश्वर, श्लोक 6. ईश्वर, देवता, मनुष्य, पशु, पक्षी, कीटक, पतंग, वृक्ष, घर, जमीन, चेतन आणि व जड पदार्थ आहेत त्या सर्वांना भाव असं म्हणतात. अजून काही तुम्ही पण विचारू शकता, असं मीच विचारलं पाहिजे असं काही नाही. अंतकाले म्हणजे आपल्या शेवट असतो तेव्हा, आणि या शेवटच्या वेळा सदा सर्वदा माझे अनन्य चिंतन करतात, हेच अतिशय लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे चिंतन करीत असताना शरीर त्याग करतात त्यांनाच माझी प्राप्ती होते. श्लोक 5. यावरचे काही प्रश्न असतील तर उत्तर कोणी लिहिलं असेल तर वाचून हे करता येते. आपण सोमवारी हे करू नये. आता जे 8वा आणि मला वाटतं 9वा अध्याय 2 अध्याय होतील बहुतेक. तर आपण त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत मध्यमाचे ते आपण सोमवारी सांगूया. म्हणजे सोमवारी वाचन करा. मध्यमाचे असतील, प्रथमाचे असतील, दोन्हीही हरकत नाही, कारण तेच परत येणार तुम्हाला. नाही, तुम्हाला तर अजून नाहीच आहे ना हा अध्याय, म्हणून तुम्हाला तर 1 ते 6 मध्येच आहे.
दोन्ही अच्छा दोन्ही प्रथमामध्ये सुद्धा सात विचारलंच नाही, अध्याय. हा, विचारला नाहीये. नाही, विचारला नाहीये तो प्रश्न अजून. अच्छा. म्हणजे हे विचारलंच नाही. 1 ते 6 मध्येच विचारलंय आतापर्यंत जे आलंय ते. प्रथमामध्ये प्रथमामध्ये 6 एक ते ते 12 आहेत. 6च अध्याय आहेत ना? प्रथमामध्ये 1 ते 6च अध्याय आहेत. हो. हो. ते 6च आहे. हो. हे पाय, याच्यामध्ये एकंदर 28 श्लोक आहे या अध्यायामध्ये. आता आज 10 झाले आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, म्हणजे आठवा हा 8वा अध्याय पूर्ण होईल. मग आपण या 8व्या अध्यायाचीच परीक्षा सोमवारी आपण वाचन करू शकतो, किंवा सारांश सांगा असं म्हटलं तरी पण चालेल. चालू शकतो. हा हा किंवा मग आता भाव म्हणजे काय, नान्यगामिना म्हणजे काय, अशा छोट्या छोट्या प्रश्नांची पण आपण उत्तरं लिहिली तरी आपल्याला नंतर केव्हाही कुठेही विचारलं तरी आपण ते लिहू शकतो किंवा सांगू शकतो. पहिल्या प्रश्नपत्रिकेत आले ते एखाद्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या याच्यात सांगितलं चालेल का? आत्ता सांगायचं? लिहिलं असेल तर सांगू शकता. मध्यमा लिहिलं लिहिलंय का का? तुम्ही? मध्यमाची प्रश्नपत्रिका आता सोडवली ना मी. आता आपल्याला मध्यमा आहे ना. हो. मग तुम्ही मग उत्तर तुम्ही लिहिलंय का? म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर सांगायचं का? तुम्ही विचारलं त्याचं सांगायचं असं विचारते. अध्याय 8 म्हणजे काय होईल, म्हणजे माझं म्हणणं आहे, एक अध्यायच पूर्ण अभ्यास करून ठेवायचा. म्हणजे याच्याच नोट्स काढायच्या, याच्यात काय काय ते कठीण विचारलं ते सगळं नोट्स काढून ठेवून द्यायच्या. म्हणजे कधीही काही विचारलं तर आपल्याला एकदम लक्षात येईल की अरे हा विषय या अध्याय 8 मध्ये झालाय. म्हणजे अधिदैव, अधिभूत आणि अधियज्ञ हे 3 झाले. नान्यगामिना झालं, अचल झालं आणि भाव. हो, हे भाव किती? झाले. 6. हे 6 पॉईंट झाले. 6 पॉईंट फक्त अध्याय 10 मध्येच झाले आपले. आता बाकीच्या अजून 18 8 मध्ये मध्ये झाले, 8 मध्ये. आणि नाही, 10 वाचले ना मला मी. पण एक सांगा वाटतं की 10 श्लोक मध्ये झालं. हा. हा 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 अध्याय जो आहे तो याच्याकरता लक्षात ठेवायचा की प्रयाण काले म्हणजे हा शेवटी अंतकाली. जाताना हा मनुष्याने काय केलं पाहिजे हे हा सगळं भगवंतांनी विस्तृतपणे या अध्यायात सांगितलेलं आहे. हा जे की बाकीचे अध्याय वेगवेगळ्या विषयावर आहेत, पण हा हा अध्याय अंतकाली अर्जुनाचे 7 जाताना. प्रश्न जरी आपण लक्षात ठेवले तरी चालेल या अध्यायासाठी. हा ते आलेले 7 प्रश्न. हा. बरोबर आहे, मध्यमाला. 7 प्रश्न लक्षात ठेवायचे याच्यात. 7 प्रश्न पण आहेत. हो हो, हेच महत्वाचं लक्षात घ्यायचं या अध्यायाचं अभ्यास हो, करताना. म्हणजे कसेही प्रश्न येऊ शकतात, त्यामुळे काय हो त्याच्यातून आपण म्हणजे पटकन आपल्याला आठवलं पाहिजे की हो हा अध्याय 8वा आहे असं, म्हणजे उत्तर हो लिहायला आपल्याला पुन्हा पुढे सोपं जातं. लक्षात येतं, पटकन लक्षात येते. त्याच्यावर प्रश्न लिहिताना. विचारले 7 प्रश्न ते अर्जुनाचे. हो, अर्जुनाचे 7 प्रश्न विचारलेले आहेत. सृष्टी चक्राचा प्रश्न आलेला हो, आहे. सृष्टीचक्र पण आहेत. त्यामध्ये तो कितव्या ते अध्यायात दोन्ही आहे होते? महत्वाचेच आहे. नाही, सृष्टीचक्र कितव्या अध्यायात आहे? ते 7व्या मध्ये. सृष्टीचक्र 7व्यात आधी अर्ध आहे आणि इथे पण त्यांनी बरंच त्याचं हे हो, दिलेलं आहे, आहे. हा, संदर्भ याच्यातही आहे. आलेला आहे. हो हम्म. इथलं पण आपण ते लिहू शकतो. हो. ते दोन्ही महत्वाचे आहे. हम्म. मला वाटतं असं हे पाहिजे सोमवारी सांगा, नाही तर सोमवारी त्याचे फोटो टाका, नाही तर वाचन करा, काहीही चालेल. पण हा पण अध्याय त्याचं उत्तर खूप म्हणजे जो 7 ते 8 पान आहे. कशाचं? अध्याय 8चं? नाही म्हणजे नाही, तुम्ही सृष्टीचक्र आणि अर्जुनाचे 7 प्रश्न. जवळजवळ 7 ते 12 प्रश्न पान आहे ते. फुल हा, ठीक आहे स्केपचे. ना. 8-9 मिनिटं लागतील. ताई, नाही तर मग 10 माध्यमाच्या मिनिटात. प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत का हो, ताई? टाकले ना. कधी टाकले किंवा टाकलेल्या? मी टाकते, मी नाही परत टाकते. टाकलेल्या, नाही टाकलेल्या आहेत ना, म्हणून तर. बरं तुम्ही टाकते मध्यमाला टाकते. मध्यमाला आहे का ताई? परीक्षा कधी आहे ताई? ही अ? परीक्षा कधी 5 आहे? प्रत्येक परीक्षा 5 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर ठरलेली आहे. हा हा हा. मागच्या वर्षी आणि तशीच होती ती. 5 अच्छा नोव्हेंबर ते 1 डिसेंबर. हो. अच्छा अच्छा, ठीक आहे. हम्म. तर त्यावेळेस आम्हाला ताई, उत्तरपत्रिका जमा कराव्या लागतील आहे ना? हॅलो, काय त्यावेळेस काय? आम्हाला उत्तरपत्रिका त्या काळात जमा कराव्या लागतील का? नाही, उत्तरपत्रिका कशाला? तर नाही, जमा कशाला करायच्या पाठवाव्या तुम्ही? लागतील. पाठवाव्या लागतील. हा, हा उत्तर पाठवाव्या लागतील ना. हा हो. हा तेच मी म्हटलं, जमा कसं काय? हा, म्हणजेच हो. हा. हा. आणि आम्हाला प्रश्नपत्रिका पाठवा, मग आम्हाला उत्तरपत्रिका सुद्धा करूया. तुम्ही पहिली परीक्षा दिली आहे ना? हो, परीक्षा दिलेली आहे. मग माहिती आहे म्हणजे तुम्हाला सगळं. पाठवते सगळं मी. नाही.
नाही नाही पाठवते, हे पाच आहेत ऑनलाईन माझ्याकडे. येतात ताई प्रश्नपत्रिका ग्रुपवर ताई परीक्षेच्या. तत्वविवेचनचा नंबर सांगा ना ताई. तत्वविवेचनचा काय किती सात नंबर 1304. पुस्तक सात वाचायचे? नंबर 7 नंबर. 1304. 7 नंबर. हा 7 संजीवनीचे 7 आहे. हा हॅलो 1304 वैजयंतीताई. हा तत्वविवेचन ना. वैजयंतीताई, हा बोला. म्हटलं हा. तुमचं नाव कुठे आहे तुमचं? ते पुण्यात आहे का नाशिकला आहे? पुण्यामध्ये. मग ते पुण्यात आता आम्ही मग पुण्यात भरायचा फॉर्म का नाशिक मधून भरू असं विचारते. नाही, आम्ही पुण्याचे आहे, पुण्यामधून. तुम्ही नाशिकला राहता तर नाशिक मधून भरा. कारण नाशिकला अजून भरलेलं नाही ना, मग म्हणून विचारते मी. का अजून आहे ना, पहिलं धर्माधिकारी त्यांकडे आहे ना, कल्पना धर्माधिकारी. माझं पहिलं नाव त्या पुण्यालाच होतं ना. हा नको आता विचारा तुम्ही विद्याताईंना, नाही तर तिकडनं भरा नाशिकला. विद्याताईंनीच पहिले फॉर्म भरला होता. हा कुठेही दिला तरी चालू शकतो, इकडे भरला हा. तिकडे भरला तरी चालू शकतो. ओके. जे सोपं आहे तिथे भरा, हरकत नाही. पण त्या मागच्या वेळेस त्यांनीच भरला होता ना. हा फक्त धर्माधिकारी ताईंकडे आता मध्यमाचे पेपर येणार आहेत की नाही ते माहित नाही, कारण पहिलंच वर्ष आहे त्यांचं. हा मग ते कसं काय कळेल? विद्याताईंना मेसेज टाका ना. हा बरं पर्सनलवर विद्याताईंना मेसेज टाका, त्या उत्तर देतील. चालेल. बरं, उद्या कोणी वाचणार आहे का 10 श्लोक? हा हो, मी उद्या वाचणार आहे ना. कोण वाचतं उद्या? मी मृणाल. हा हरकत नाही, मृणालताई वाचतील उद्या. त्याच्यानंतर अपर्णाताई तुम्ही रेडी राहा. अपर्णाताई झांबरे. हो ताई. हो हा चालेल. परवाच्या दिवशी रेडी राहा, ठीक आहे. हो ठीक आहे. हा ठीक आहे. आपण थांबूया तिथेच. हो चालेल. साबण वगैरे घ्यायचं आहे का? मी एका प्रश्नाचं उत्तर पाठवून देईल. हो चालेल.